चला मित्रांनो, बुद्धिमत्ताचे काही प्रश्न आहे, आपण बुद्धिमत्ताचे 4-5 प्रश्न या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे आणि ते शॉर्ट ट्रिक्सनं किंवा छोट्या ट्रिक्सनं आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ते आपण या 3-4 प्रश्नामध्ये आता बघणार आहे की जे काही आपले रिझनिंगचे बुद्धिमत्ताचे प्रश्न असतात खूप अवघड असतात आणि बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न आपला काय करत असतात की वेळ आपला जास्तीत जास्त वाया घालत असतात, त्याच्यामुळे आपल्याला एकदम छोट्या ट्रिक्सनं म्हणा किंवा 5 ते 7 सेकंदामध्ये आपलं उत्तर येईल अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही दिलेले एक्झाम्पल आहे ते सर्व काय करायचे सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत। हे बघा, आता एक प्रश्न दिलेला इथं कशा प्रकारे दिलेला बघा, दिलेले प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा योग्य पर्याय दर्शवा। आता हे बघा वरती काय दिलेले 4 सांग खाली काहीतरी संख्या, अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं की ह्या दोघांचा संबंध काहीतरी तिसऱ्या संख्येसोबत आहे, तसे त्या प्रकारे ती सिरीज काय करायची सॉल्व्ह करायची। आता हे बघा इथं काय दिलेले 4 6 आणि इथं दिलेले आपल्याला 52 52। आता काय दिले इथं हा जे काही लॉजिक आहे ते लॉजिक कोणतं यूज होत असतं 4चा वर्ग। आता बघा आपण जर एक लॉजिक यूज केलं 4चा वर्ग किती असतो 16 प्लस त्याच्यानंतर 6चा जर आपण वर्ग केला तर 6चा वर्ग किती येणार आहे 36। 36 आणि 16 या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती किती होती 6 6 12 12 2 8 1 3 2 किती झाले 5। म्हणजे 2 वर्ग दिलेले 4चा वर्ग प्लस 6चा वर्ग दोन्हीच्या वर्गांची काय दिलेली खाली बेरीज दिलेली आहे। आता हा जो काही हे जे काही लॉजिक आहे ते आपण दुसरी जी काही आपल्याला फिगर दिलेली आकृती दिली आहे त्याच्यामध्ये काय करू आपण यूज करू बघू। आता हे बघा काय दिलेले 9 9चा वर्ग किती होतो तो होतो 81 आणि 2चा वर्ग किती होतो तो होतो 4। ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती किती भरती ती भरती 85 जी काही ते म्हणजे हे लॉजिक इथं काय होतं चांगल्या प्रकारे बसतं। मग आपण 5चा जर वर्ग केला तर 5चा वर्ग किती होतो 25 आणि 3चा जर वर्ग केला तर तो किती होतो 9 आणि 25 आणि 9ची जर आपण बेरीज केली तर ती किती भरती ती भरती 24। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ते असणार आहे 24। म्हणजे काय केलं आपण दोन्ही संख्याचा जे काही दोन्ही संख्या आपल्याला दिले त्या दोन्ही संख्याचा वर्ग केला आणि त्या वर्गाची काय केली बेरीज केली। चला पुढचा प्रश्न बघा। हे बघा आता पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्ताचा प्रश्न दिला अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर आपल्याला काय जे काही एबीसीडीचे आपले नंबर असतात ते नंबर आपल्याला लक्षात ठेवायचे की कोणत्या अंकाचा कोणता नंबर आहे ते सगळे आपल्याला पाठच पाहिजे, म्हणजे कमी वेळेमध्ये आणि काही सेकंदामध्ये अशा प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो। आता हे बघा काय दिलेले पीएन बरोबर दिलेले 70। पीचा जर आपण नंबर बघितला तर पीचा नंबर किती होतो हे बघा पी ई आणि एन। हा जर ईचा नंबर आपल्याला माहिती ईचा नंबर असतो 5 एनचा नंबर असतो 14 बरोबर नाही, आणि पीचा नंबर असतो 16। ह्या तिन्हीची जर आपण बेरीज केली 14 आणि 30 झाले 30 30 आणि 5 35। आपण जर इथं पाहिलं तिथं आपल्याला 70 दिसत आहे, म्हणजे 35 दुने किती होत्या 70। मग 35 गुणेला 2 आपण काय केलं 70, म्हणजे 70 काय आलं आपलं उत्तर आलं। म्हणजे हे जे काही लॉजिक आहे हे लॉजिक इथं काय बसतंय फिट्ट बसतंय। चला पुढचं बघा बीचा नंबर जर आपण पाहिला तो किती येतो तो येत असतो 2। ओचा नंबर जर पाहिला आपण तो येतो 15 15 आणि 15 किती झाले 30 30 आणि हे 2 किती झाले 32। आणि केचा जर आपण नंबर पाहिला तो येतो 11, केचा नंबर कोणता येतो 11। 32 आणि 10 किती झाले 42 आणि 1 11 ते किती झाले 43। 43 ची जर आपण डबल केली तर ती किती भरती ती भरती 86। म्हणजे काय केलेले जे काही नंबर दिलेले जे काही लेटर दिलेले त्या लेटरचे नंबर त्या सर्वांची बेरीज केलेली आहे आणि बेरीजची काय केलेली आहे दुप्पट केलेली आहे। तसंच आपल्याला आता पुढचं करायचं आरचा जर नंबर आपण बघितला तो किती येतो तो येतो 18। त्याच्यानंतर दिलेला ईचा नंबर आपल्याला माहिती 5 आहे म्हणून तो 5 घ्यायचा। त्याच्यानंतर डीचा नंबर दिलेला आहे 4। या सर्वांची जर आपण बेरीज केली तर ती किती भरती 18 आणि 5 23 23 आणि 4 किती होत्या 27। म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला या 27 ची डबल करावं लागेल। मग 27 ची डबल जर आपण केली 27 दुनी 54, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर येणार आहे 54। समजलं याच्यामध्ये कोणतं लॉजिक लावलेलं आहे तर चला पुढचा प्रश्न बघा। आता हे बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे एकदम सोपा प्रश्न आहे। अशा प्रकारचे प्रश्न आपण पोलीस भरतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बघत असतो। आता काय दिलेलं आहे वार, काय दिलेलं वार हे बघा एका महिन्याच्या 2 तारखेस गुरुवार होता तर त्याच महिन्याच्या 25 तारखेस कोणता वार होईल। ज्या वेळेस आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आले वार की आपल्याला विचारलेलं असलं की ह्या वर्षी कोणता तरी दिवस आहे किंवा दुसऱ्या वर्षी त्या तारखेला कोणता वार येणार आहे, अशा प्रकारचे जर प्रश्न असले काहीच नाही करायचं फक्त लक्षात ठेवायचं 7। आपल्याला माहिती आहे एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि 7 दिवसानंतर परत तो दिवस काय होत असतो रिपीट होत असतो, परत परत तो दिवस येत असतो। म्हणून जेवढे काही दिवस आपल्याला त्याच्यामध्ये जे गॅप मोजायचा की मध्ये जेवढे दिवस दिलेले आहे तेवढ्या दिवसाला काय करायचं 7 न भागाचं। आणि जी काही बाकी उरती सगळ्यात महत्वाचं असतं इथे बाकी जी बाकी उरणार आहे जो इथं दिवस दिलेला आहे त्या दिवसामध्ये ती बाकी काय करायची पुढे ऍड करत चालायची। जर आपल्याला त्याच्या अगोदरचा दिवस विचारलेला असला म्हणजे आपल्याला 2015चं दिलेले 2014चं दिले विचारलं असलं तर काय करायचं मायनस करायचं। जर 2015चं दिलेलं आहे आपल्याला काय करायचं विचारलं त्यांनी विचारलेलं असलं की 2016चं त्यावेळेस काय करायचं वार प्लस करत चालायचं। फक्त लक्षात ठेवायचं की आपली जी काही बाकी येणार आहे तेवढे दिवस त्याला आपल्याला काय करणं प्लस करणं त्याच्यामध्ये। आता हा प्रश्न बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह होतो। आता काय दिलेले एका महिन्याच्या 2 तारखेस गुरुवार होता, 2 तारखेस कोणता वार होता गुरुवार होता।
तर त्याच महिन्याच्या 25 तारखेस कोणता वार असेल, अशा प्रकारचा प्रश्न आला आणि आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामधले जे काही दिवस ते मोजायचे. 25 आणि 2 मध्ये जर आपण दिवस जर मोजले तर ते किती भरत्या, ते भरते बघा 23. तर काय करायचं, या 23ला 7 न भागायचं. 7 न कोण भागायचं, कारण की 7 नंतर दिवस काय होत असतो, रिपीट होत असतो. मग 7 न जर आपण भागलं तर 7 त्रिक 21 होत असत्या. मग 21 आणि इथे किती दिलेले 23, म्हणजे आपली बाकी किती उरती आहे, बाकी उरती आपली 2. मग ही बाकी सर्वात महत्वाची असते. जेवढी काही बाकी दिलेली आहे तेवढे दिवस पुढे काय करायचे, प्लस करायचे. इथं वार कोणता दिलेला आहे, वार दिलेला आहे गुरुवार. मग गुरुवार मध्ये जर आपण 2 प्लस केले, शुक्रवार शनिवार म्हणजे दुसरा दिवस, त्याच्यानंतरचा दिवस कोणता असणार आहे, 25 तारखेला दिवस असणार आहे शनिवार. समजलं. अशा प्रकारचा जर वाराचा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं, जेवढे दिवस त्याच्यामध्ये तेवढ्या दिवसाची काय करायची, तेवढे सगळ्या दिवसाची बेरीज करायची. त्या बेरीजला काय करायचं, 7 न भागाचं. आणि आपल्याला याच्यासाठी काय करावं, महिन्याच्या शेवटचे जे काही दिवस असते वाढ, आपल्याला मध्ये 28 दिवस असत्या फेब्रुवारी मध्ये. मग प्रत्येक महिन्यामध्ये 28 दिवस असत्या, बरोबर की नाही. पण काही महिने असे फक्त 28, फेब्रुवारीचा महिना 28 असतो, तो पण कोणत्या वर्षामध्ये, लीप वर्षामध्ये 29 होत असतो. एवढं आपल्याला लक्षात ठेवणे. फक्त पुढे तसंच एक क्वेश्चन आहे, आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये बघू. आता याच्यानंतरचा प्रश्न बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. हे बघा, आता पुढचा प्रश्न दिलेला आहे, हा सुद्धा कशावरती आहे, वारावरतीच आहे. का दिलेलं आहे की 2 एप्रिल 2023 ला कोणता वार आहे, 2 एप्रिल 2023 ला रविवार दिलेला आहे. तर त्याच वर्षी पुढील वर्षी 2 एप्रिल 2024 ला कोणता वार असेल आपल्याला ते विचारलेले. जर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला आला, फक्त 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे. जर ह्या वर्षी कोणता तरी वार असेल तर पुढच्या वर्षी एक वार प्लस होत असतो. किती वार प्लस होत असतो, एक वार. म्हणजे दिलेलं आहे आपल्याला आता 2023, तर 2024 ला काय होणार आहे, एक वार काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजे ह्या वर्षी सेम तारखेला जो वार असणार आहे, पुढच्या वर्षी फक्त एक वार पुढे जाणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की लीप वर्ष जर आलं तर 2 दिवस पुढे न्यायचे. आता बघा इथं काय दिलेलं आहे, 2 एप्रिल 2023 दिलेले, 2 एप्रिल 2023. तर कोणता वार दिलेला आहे, रविवार दिलेला आहे. कोणता वार दिलेला आहे, रविवार. तर पुढील वर्षी 2 एप्रिल 2024 ला कोणता वार असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. मग 2 एप्रिल 2024 ला आपल्याला माहिती आहे की जर वर्ष बदललं तर एक दिवस पुढे जात असतो. मग रविवार दिलाय, पुढे कोणता वार होईल, सोमवार. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर त्याच्यामध्ये लीप वर्ष आलं, आणि लीप वर्ष आलं तर आलं, लीप वर्षामधली 29 फेब्रुवारी तारीख त्याच्यामध्ये यायला पाहिजे. लीप वर्ष कोणतं असतं, ज्या संख्येला, ज्या वर्षाला 4 न भाग जात असतो, किंवा जे काही शतकाचं वर्ष असतं त्याला 400 न भाग जात असतो, त्याला कोणता होईल, वर्ष म्हणतात, त्याला म्हणत असतं लीप वर्ष. मग लीप वर्ष आहे का याच्यामध्ये, 2024 ला आपल्याला माहिती आहे 2024 ला 4 न भाग जातो, म्हणजे लीप वर्ष आहे. मग ते लीप वर्ष असून पण त्याच्यामध्ये 29 फेब्रुवारी ही तारीख याला पाहिजे. मग आपण जर पाहिलं एप्रिल, फेब्रुवारी हा महिना एप्रिलच्या अगोदर येतो, म्हणजे 29 फेब्रुवारी तारीख ह्या दोघांच्या मध्ये येते. म्हणून काय करायचं, तो 29 फेब्रुवारीचा दिवस सुद्धा काय करायचं याच्यामध्ये ऍड करायचं. मग आपलं उत्तर येत होतं सोमवार. मग अजून एक दिवस आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये ऍड करावं लागेल. सोमवारचं आपलं काय होईल, मंगळवार. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, मंगळवार. अशा प्रश्न किंवा हाच प्रश्न आपण काय करू शकतो, जेवढे काही दिवस दिलेले तेवढे सगळे दिवस ऍड करून सगळ्याची बेरीज करून त्याला 7 न भागू शकतो. आणि जे काही आपले बाकी उरणार आहे, बाकी उरल्यानंतर काय करायचं, तेवढेच दिवस त्याच्यामध्ये काय करायचे, पुढे प्लस करायचे. चला बाकीचे प्रश्न आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.